नमस्कार. आज आपण बघणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या या टॉपिकवरील पोलीस भरती परीक्षेला 2024 या वर्षात आलेले प्रश्न. प्रश्न नंबर 1. खालीलपैकी 3 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? मित्रांनो, विभाज्यतेच्या कसोट्या हा आपला टॉपिक आहे. 3 ने भाग जाणारी संख्या. आता 3 ने भाग जाणारी संख्या म्हणजे 3 ची कसोटी. 3 ची कसोटी काय आहे? संख्येतील सर्व अंकांची बेरीज ही 3 च्या पाढ्यात असायला पाहिजे. मग आता या पर्याय क्रमांक 1 मधील सर्व अंकांची बेरीज जर 3 च्या पाढ्यात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे 2 आणि 5 7, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14. मित्रांनो, 14 ही संख्या 3 च्या पाढ्यात नाही, म्हणजे 2543 या संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही. पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16 आणि 3 17 18 19. 19 ही संख्या सुद्धा 3 च्या पाढ्यात नाहीये किंवा 3 च्या पटीत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जात नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 3, 6 7 आणि 6 13, 13 आणि 4 17 आणि 1 18. 18 ही संख्या 3 च्या पाढ्यात आहे, म्हणजे 7641 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2 ने भाग जातो? आता मित्रांनो बघा, पर्याय क्रमांक 1 2 3 आणि 4 या चारही पर्यायामधील कोणत्या संख्येला 3 ने पण आणि 2 ने पण भाग जातो? तर मित्रांनो, 2 ची कसोटी काय आहे? सुरुवातीला आपण 2 ची कसोटी बघूया. 2 ची कसोटी म्हणजे काय? जी संख्या समसंख्या असेल त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. मग आता पर्याय क्रमांक 1 सम, पर्याय क्रमांक 2 3 आणि 4. मित्रांनो, चारही पर्यायामधील संख्या सम आहेत, म्हणजे चारही संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. आता 3 ची कसोटी काय? तर अंकांची बेरीज 3 च्या पाढ्यात असायला पाहिजे. मग आता पर्याय क्रमांक 1, अंकांची बेरीज करायची. ही बेरीज जर 3 च्या पाढ्यात असेल किंवा 3 च्या पटीत असेल तर पर्याय क्रमांक 1 ला 3 ने निशेष भाग जाणार. बघा, 3 आणि 6 9, 9 आणि 7 16, 16 आणि 8 24. तर मित्रांनो, 24 ही संख्या 3 च्या पाढ्यामध्ये आहे, 3 च्या पटीमध्ये आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 36708 या संख्येला 3 ने पण आणि 2 ने पण निशेष भाग जातो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 3. खालीलपैकी कोणत्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो? मित्रांनो, या 4 संख्या आहेत. 4 पर्यायामधील कोणत्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो? आता मित्रांनो, 6 ची कसोटी काय आहे? तर ज्या समसंख्येला 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. म्हणजे मित्रांनो बघा, या ठिकाणी 6 ची कसोटी आहे. तर मित्रांनो, ज्या संख्येला समसंख्या म्हणजे 2, ज्या संख्येला 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. मग आता समसंख्या जर म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी कट होतो, कारण की पर्याय क्रमांक 1 ही विषम संख्या आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येणार नाही. आता पर्याय क्रमांक 2 3 आणि 4 हे तीनही पर्याय समसंख्या आहेत, म्हणजे 2 ने निशेष भाग जातो. आता 3 ने निशेष भाग जाण्यासाठी अंकांची बेरीज 3 च्या पाढ्यात असायला पाहिजे. बघा, आता पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 आणि 5 7, 7 आणि 3 10, 10 आणि 6 16. मित्रांनो, 16 ही संख्या 3 च्या पाढ्यात नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 5 आणि 6 11, 11 आणि 5 झाले 16, 16 आणि 8 24. तर मित्रांनो, 24 ही संख्या 3 च्या पाढ्यात आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ला 2 ने पण आणि 3 ने पण निशेष भाग जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ला 6 ने निशेष भाग जातो. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 4. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आहे 8 ची कसोटी. आता 8 ची कसोटी काय आहे? संख्येतील शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. म्हणजे मित्रांनो, शेवटचे 3 अंक घ्यायचे. या 3 अंकांना जर 8 ने भाग गेला, म्हणजे 8 ने निशेष भाग गेला, तर त्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. मग बघा, आता 8 45. मित्रांनो, 8 45, बाकी उरली 4 आणि 8 सख 48, म्हणजे मित्रांनो 448. शेवटच्या 3 अंकांना 8 ने निशेष भाग जातो, म्हणजे
या पूर्ण संख्येला 36,448ला 8ने निशेष भाग जातो. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 5. 56 स्टार 24 या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक असला पाहिजे तिला 9ने पूर्ण भाग जाईल. मित्रांनो 56 स्टार आणि 24. आता या संख्येमध्ये या स्टारच्या जागेवर आपण पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मधील कोणता अंक घेतल्यानंतर त्या तयार होणाऱ्या संख्येला 9ने निशेष भाग जाईल. तर मित्रांनो 9ची कसोटी काय आहे, तर दिलेल्या संख्येमधील अंकांची बेरीज ही 9च्या पटीत असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात ही जी संख्या आहे 56, स्टारच्या जागेवर आपण पर्यायातील संख्या घेणार. तयार होणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज ही 9च्या पाढ्यात असली पाहिजे. म्हणजे त्या पूर्ण संख्येला 9ने निशेष भाग जाणार. आता मित्रांनो 56 पुढे स्टारच्या जागेवर आपण पर्याय क्रमांक 1 मधील 2 घेतले. आता अंकांची बेरीज आपण करूया. 5 आणि 6 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15, 15 आणि 4 19. तर मित्रांनो 19 या संख्येला 9ने निशेष भाग जात नाही किंवा 19 ही संख्या 9च्या पाढ्यात नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 2 नुसार मित्रांनो आपण आता 1 घेतले. म्हणजे या स्टारच्या जागेवर मित्रांनो आता आपण घेतला 1. बघूयात अंकांची बेरीज करून. 6 आणि 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18. तर मित्रांनो 18 ही संख्या 9च्या पाढ्यामध्ये आहे. 9 दुणे 18. म्हणजे स्टारच्या जागेवर जर आपण पर्याय क्रमांक 2 मधील 1 हा अंक घेतला तर तयार होणाऱ्या संख्येला म्हणजे 56,124ला 9ने पूर्ण भाग जातो. 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 1. प्रश्न नंबर 6. 197 स्टार 54 62 या संख्येत स्टारच्या जागी कोणता सर्वात लहान अंक पाहिजे की ज्यामुळे त्या संख्येस 9ने पूर्ण भाग जाईल. मित्रांनो या प्रश्नामध्ये आहे 9ने विभाज्यतेची कसोटी. आता 9ची कसोटी काय आहे, संख्येतील सर्व अंकांची बेरीज ही 9च्या पाढ्यातील असली पाहिजे किंवा 9च्या पटीतील असली पाहिजे. म्हणजे त्या संख्येला 9ने निशेष भाग जाणार. आता मित्रांनो आपल्याला या स्टारच्या जागेवर पर्यायातील सर्वात लहानात लहान अंक घ्यायचा आहे. म्हणजे तयार होणाऱ्या संख्येला 9ने निशेष भाग गेला पाहिजे. मग आता आपण पर्याय क्रमांक 1 मधील 1 हा अंक घेतला. या स्टारच्या जागेवर 197 स्टार या स्टारच्या जागेवर आपण 1 अंक घेतल्यानंतर तयार होणाऱ्या संख्येला 9ने निशेष भाग गेला पाहिजे. मित्रांनो आपण अंकांची बेरीज करूया. अंकांची बेरीज 9च्या पाढ्यातील असली पाहिजे. 1 आणि 9 10, 10 आणि 7 17 आणि 1 18, 18 आणि 5 23, 23 आणि 4 27, 27 आणि 6 33 आणि 2 35. तर मित्रांनो 35 ही संख्या 9च्या पाढ्यामध्ये नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मधील 1 ठेवल्यानंतर तयार होणाऱ्या संख्येला 9ने निशेष भाग जात नाही. आता मित्रांनो पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 2 मधील आपण 2 हा अंक ठेवला. आपला प्रश्न काय आहे, सर्वात लहान अंक पाहिजे म्हणून आपण 1 2 3 आणि नंतर 5 ठेवणार. मग पर्याय क्रमांक 2 मधला 2 हा अंक ठेवला. आता अंकांची बेरीज करूया. ही बेरीज 9च्या पाढ्यातील असायला पाहिजे. बघा 1 आणि 9 10, 10 आणि 7 17, 17 आणि 2 19, 19 आणि 5 24, 24 आणि 4 28, 28 आणि 6 34, 34 आणि 2 35, 36. तर मित्रांनो 36 ही संख्या 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36. म्हणजे 36 ही संख्या 9च्या पाढ्यातील आहे. म्हणजे मित्रांनो स्टारच्या जागेवर आपण पर्याय क्रमांक 2 मधला 2 हा अंक जर ठेवला तर तयार होणाऱ्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 2.